मिळतील. गेल्या वर्षी 22 जानेवारी 2024ला अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहिलं, त्यामुळे त्यांना वंदन नमन म्हणून या गाण्याने आपण सुरुवात केली. एक सांगायचं म्हणजे आज माझा परिचय करून दिला. माझं इथे काही तसं काम नाही. आज मुख्य आहे गायिका. मी जर वेश गायकाचा घातला असेल तरी काही त्या सांगितलं. मग तुम्ही म्हणाल मग तुम्हालाच कशाला, याचं कारण असं प्रत्येक गायक किंवा गायिकेला 2 गाण्यांच्या मध्ये थोडी 1 मिनिट 1 मिनिट विश्रांती आवश्यक असते. पाणी प्यायला म्हणा, तलाव सेट करा, एवढंच माझं काम आहे. आणि एरवी कसं असतं ऑर्केस्ट्रामध्ये बघा, एक गायक 2 किंवा 3 गाणी म्हणतात, तिसं सलग म्हणत नाही. एकाचं झालं की 2 तिघे म्हणतात, पुन्हा तो म्हणतो. इथे या आमच्या गायिका सलग 13 गाणी म्हणणार आहेत. त्यामुळे थोडी 2 गाण्यामध्ये विश्रांती आवश्यक आहे. पण मी निवेदन नाही, कारण माहिती आहे का, निवेदन करायसाठी खूप अभ्यास करायला लागतो. मी आळशी माणूस आहे, त्यामुळे मी त्या बंधात पण नाही करत. माझं काम काय फक्त की तेव्हा विश्रांती देणं, अवांतर मी काहीतरी बोलत जातो आणि झालं 78वा कार्यक्रम आहे. पण लोकांना ते आवडतं, त्यामुळे मग मी म्हटलं ते चालू ठेवू. आणि कसं असतं की काही म्हणतात ही सगळी माहिती आहे, हा संगीतकार कोण, गीतकार कोण, कधी रेकॉर्ड झालं, ही सगळी यूट्यूबवरती असते, गुगलला माहिती.
तर त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा 2 गाणी आपण जास्त देऊया हा त्यांचा दृष्टिकोन मला खूप आवडला. असो, आम्ही देखील गिरणारीत आहोत, त्यामुळे तुम्हाला आवडणारी, तुम्हाला माहिती असलेली ही सगळी गाणी अशीच असतील. ह्याच्यामध्ये एकही गाणं छच्चोर असणार नाही किंवा इंग्रजावलेला चालीत असणार नाही, पिकनिकचं उलट्या चालीचं काही नाही. जी तुम्हाला आवडते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे अनेक वेळा आम्ही गाण्याचा कार्यक्रम केल्यावरती यांच्या आवाजाची स्तुती करतात, पण म्हणतात गाण्याची निवड पण चालली, आम्हाला आवडणारी गाणी. तर तुमची निराशा अजिबात होणार नाही. तर आणि दुसरी गोष्ट मी काय म्हणतात निवेदत नाही, मंगेश पाडगावकर सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी एक चारोळी लिहिली खूप वर्षापूर्वी वाचली होती मंगेश पाडगावकरांची. ते म्हणतात, प्रेम कधी कुणाचं तराजू मध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. आता न बोलून चालत नाही, कारण कार्यक्रम पुढे गेला पाहिजे म्हणून आपण तुमच्या गाण्याकडे बघूया. हे सगळं खूप जुने पण तुम्हाला आवडणार आहे. सध्या वसंत ऋतू चालू आहे, वसंताचं वर्णन करणार आहे गाणं आहे. सुभद्रा हरण नावाचा चित्रपट होता जुना मराठी, त्याच्यामधलं हे गाणं आहे. जयश्री गडकर आणि सूर्यकांत त्यांनी त्याच्यामध्ये भूमिका केली. दुसरं एक सांगायचं राहिलं, या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होतं आहे, त्यामुळे सगळे तुम्ही दिसताय म्हणून मी कॅमेरा फिरवला. म्हणजे कसं पुन्हा आठवण होईल 25 वर्षांतर, त्यावेळी कोणी आपण पुन्हा बघती लागतील असं.
आणि हा उद्या युट्यूबवरती दिसेल, कारण आता मी वेगळ्या प्रकारे रेकॉर्डिंग करतोय. रात्री घरी गेल्यावरती ती युट्यूबवर टाकेल. सकाळी तुम्ही उठायच्या लिंक पाठवेल साहेबांना, डॉक्टर साहेबांना, ते तुम्हाला ग्रुपवर लिंक टाकेल. तुम्ही बघू शकता, जी म्हणजे आलेली नाही ती बघू शकते. माझा प्रत्येक कार्यक्रम अशा प्रकारे रेकॉर्ड करतो, कारण सगळ्यांना इच्छा असून घेता येत नाही की मंडळी कुणी आलेली असतं, येता येत नाही. त्यामुळे घरी बसून बघू शकतात. आणि ह्याला किती खर्च येतो? 1 रुपया देखील खर्च येत नाही. हे सगळं आपल्याला बिल गेट्सनी फुकट करून दिले, आम्ही वापरत नाही. 1 रुपया देखील खर्च येत नाही, सगळं फुकट होतं आहे. आपण त्याचा उपयोग करून घेऊ. असो, आपण काही माणसं मला विचारतात, इतके कार्यक्रम प्रोग्रेताईंबरोबर केले, तुम्हाला गाण्याचं काय कळतं का, गाणी म्हणता येतं का? फार तशी प्रगती माझी झाली नाही. याच्यासाठी आपल्याला आठवत असेल, आपण शाळेत असताना तर खडकर व्याकरण, मला म्हणणं एक इंग्रजीचं पुस्तक असेल व्याकरणाचं, तर ते एकदा व्यवस्थित आपण अभ्यास केला ना की इंग्रजी आपलं इतकं छान व्हायचं. आजही बघा, आपण जे इंग्रजी बोलतो, बरे फाडफाड बोलत नाही, पण आपली जी व्याकरणाच्या दृष्टीने आपण अतिशय योग्य बोलतो. पुढची पिढी ती फाडफाड बोलते, पण व्याकरणाचं नॉलेज बोंब असतं. तर ते तडखडकर व्याकरण मला खूप छान पुस्तक होतं. त्याच्यावरती पु ल देशपांडे यांनी एक छान टिप्पणी केली. पु ल म्हणतात की अख्खा तडखडकर जरी कोळून प्याला तरी देखील उद्या सर्वपित्री अमावास्येनिमित्त आमच्या घरी पितरांना पिंडदान करायचा विधी आहे, त्यासाठी 1 दिवसाची रजा मंजूर करावी असा अर्ज लिहून साहेबाला देता येत नाही. तडखडकर तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट. पण कसं आहे, थोडं थोडं गाण्याचा कळायला लागलं त्याच्याबरोबर राहून. तर आपण मोठ्या गाण्याकडे बघूया. माझ्याबरोबर ठाकूर सर हे गाणं म्हणणारे डुएट आहे. जुन्या चित्रपटामधलं, जंगली चित्रपटामधलं आपल्याला नक्कीच आवडेल सगळ्यांना. आणि ते जे म्हणाले मला फार येत नाही, ते चांगलं येते त्यांना गाणं म्हणून. Thank you.
आपल्याकडे आता सगळं CD पेन ड्राईव्हचा जमाना आला. पूर्वी बघा HMVच्या रेकॉर्ड्स असतात ना, ते HMVच्या रेकॉर्ड आमच्या शाळेत असताना एकदा शिक्षकांनी विचारलं होतं HMVचे रेकॉर्ड किती लोकांनी पाहिजे. आपल्याकडे कुठे घरी कोणाकडे होतं. सत्याण्णवची पूजा असते, लाऊडस्पीकर लावायला तो घेऊन यायचा, तेव्हा त्या रेकॉर्ड दिसायचा. एकदा शिक्षकांनी विचारलं तर HMVच्या रेकॉर्डवरती कर्णा असा याचा आणि कुत्राचा फोटो असेल. तर शिक्षकाने विचारलं तो कुत्रा आहे का कुत्री आहे रेकॉर्डवरती. तसं नाही माहिती म्हणून कोणाच माहिती नव्हतं. ज्यांच्याकडे रेकॉर्ड प्लेअर होतं त्यांना पण माहिती नव्हतं. सर म्हणाले HMVचा फुल फॉर्म माहिती आहे का. म्हटलं नाही. मग बघा ना रेकॉर्डवरती, रेकॉर्डवर लिहिलेलं असेल हिज मास्टर्स व्हॉइस, पण हिज मास्टर हिज म्हणजे तो पुल्लिंगी कुत्रा आहे, तो कुत्री असेल तर हर मास्टर्स व्हॉइस लिहिलं असतं ना. म्हणजे त्यावेळी एक दिशा मिळाली की आपण कसं आपलं ज्ञान वाढवू शकतो. तर HMV म्हणजे हिज मास्टर्स व्हॉइस तो कुत्रा असतो. तर आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. त्याचं जुनं गाणं आहे पण सगळ्यांना तुम्हाला आवडणार. ही सगळी गाणी मी अशीच निवडली की गाण्याबद्दल कोणाची तक्रार असणार नाही. काली घटाची आहे. नूतन चेहरा डोळ्यासमोर येतं. This is the
ठीक आहे. ताई शिक्षिका होत्या आता आपल्या विद्यामध्ये सांगितलं, तर त्यांची खूप इच्छा होती की कधीतरी उपेंद्र हेर साहेबांना भेटावं. पण केवढे मोठे माणूस, आपण सामान्य माणसं कधी भेटणार, पण इच्छा खूप होती. पण अनेक वेळा आपण खूप इच्छा केली ना की तेव्हा कुठेतरी पुढे करतो. तसं झालं. त्यापूर्वी गिरगावात आता पूर्वीच आम्ही दोघेही पूर्वीच राहतो. पूर्वी त्या गिरगावात राहत होत्या सिक्कानगरला. तर तिथे एक होमिओपॅथ डॉक्टर होते आणि यांच्या सासूबाईनं त्या डॉक्टरांचं औषध चालू होतं. आणि ताई पूर्वी जवाहरला राहत होत्या आणि डॉक्टर सुद्धा जवाहरला राहत होते, त्यामुळे ओळख होती. तर सासूबाई म्हणाल्या, तुझा जा आणि माझ्यासाठी औषध घेऊन ये, तुझी ओळख आहे, तू गेलीस की रॅलीत राहायला नको, डॉक्टर लगेच येते. कारण त्यांचे खूप गर्दी असते डॉक्टरकडे. त्याप्रमाणे दिवशी ताई गेल्या त्या होमिओपॅथ डॉक्टरकडे सासूबाईंना औषध आणायला. आणि बघतो तर तिथे एक ग्रस्त बसलेले होते डॉक्टरच्या समोर, टेबलच्या समोर, अशी छान गोरे पान हॅट पीट घातले, बघायला लावलेले. ते त्याने ओळखलंय की नाही गेले म्हणून. ताईने जाऊन त्याला वाकून नमस्कार केला. ते म्हणाले की तो म्हणजे पेशंट जी काय म्हणजे हिंदी से तो मैं आपको पहचान आप नैयर साहब है ना. म्हणे हां. त्यांनी विचारलं ताई ना की कसं ओळखलं, आपने कैसे पहचाना. त्यामुळे मैं रसरंग में आपका फोटो देखा हूँ. त्या रसरंग त्या औषधी नैयरला कुठे माहिती, आपल्या मराठीत तो होते. त्यावेळेला फिल्मफेअर में भी मैंने आपके फोटो देखी है म्हणून. म्हणजे हां. त्यांनी विचारलं ताई ना क्या करती हो, तुम्ही टीचर है, आप संगीत सीखती हो क्या. म्हणजे हां. त्यावेळी त्या संगीत विषयावर करत होत्या. नैयर साहेब म्हणाले, आपके आवाज से पहचानता हूँ, आप संगीत के ये. तर मग त्याच्या गप्पा मारत होत्या. आणि तेवढ्यात डॉक्टर आले आणि त्यांनी यारी गोपीची असले बरोबर पुढे बाजून औषध होती आणि ते यांना जायला लागलं. पण त्यामुळे त्या मला असं वाटायचं की कुठून तरी डॉक्टरने मला उशिरा औषध द्यावं, म्हणजे तेवढं जास्त वेळ लगेच साहेबांशी बोलता येईल. पण ते कसं झालं, त्यांनी चांगले ऐकलं ओळखीचे म्हणून औषध देऊन लगेच दिला आणि बाहेर पडले. पण खूप इच्छा होती नैयर साहेबांना भेटायची. तर ओपीनाईक साहेबांचं एक पूर्ण गाणं आपण ऐकत नाही, कारण आपल्या वेळेची मर्यादा आहे. तर मेरे सनमधले एक त्याची झलक फक्त आपण ऐकूया. उठा तुम्ही. आम्ही दोघे एकच जाऊया देवगड. निवासी साहेबांना विचारले, ते कोकणात किती म्हटले, मला भरपूर आहेत म्हणून. मुंबईमध्ये जायचं कोकणात. तर देवगड हे माझं गाव आणि देवगड ताईंचं पण माहेर. त्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये मी त्यांच्या कार्यक्रमात निवेदन करतो. आणि दुसरा कार्यक्रम साहेब म्हणाले मराठी नाटकातील सौंदर्य सहे, त्याचा बराच मोठा कार्यक्रम झाला, तो केव्हा तरी इथे करू. त्या कार्यक्रमामध्ये माझा मुख्य भूमिका असते, त्या निवेदन करतात. त्यामुळे जोडीने चाललेलं असतं सगळं. तर त्या काय झालं, त्या नैयर साहेबांच्याकडे नंतर त्यांनी औषधीला गेल्या. पण त्यावेळी माझी त्यांची ओळख नव्हती, या गोष्टीला खूप वर्ष झाली. पण तेव्हा तर त्याची माझी ओळख असते, तर मी त्यांना एक अनामत सल्ला दिला असता, तो असा की रोज डॉक्टरकडे जाणे सांग, सासूबाईंना काय बरं वाटत नाही, औषध बदलून द्या. ते परवा पुण्याला असं भलतं सांगून चालत नाही. ते पुण्याला एक गळसं म्हणाले, तुम्ही त्यांना रोज जाणे सांगा, औषध बदलून द्या, सासूबाईंना काय बरं वाटत नाही म्हणून. पण डॉक्टर 4 दिवसाचं औषध देतो, तुम्ही दुसऱ्या दिवशी परत गेला तर तो नवीन औषध येईल. 3 दिवसाच्या औषधाचे पैसे काय परत देणार नाही, ते फुकट जातील ना. म्हटलं खरा व्यवहार विचार.
मी म्हटलं त्याला गरज आहे, सगळं ठीक आहे, 3 दिवसाचे पैसे फुकटलं की, पण त्या निमित्ताने रोज त्यांची भेट होईल, रोज बोलणं होईल आणि न जाणो कधी काळी आम्हाला अशी अनाउन्समेंट रेडिओ सिरियलवर ऐकायला देखील मिळाली असती. अब जो गाना आप सुनने जा रहे हैं वो लिखा है हजरत जयपुरी ने, संगीत दिया है गोपी नैयर ने और गा रही है तृप्ती सरदेसाई. खूप छान. म्हणजे मला त्यावेळेला म्हणजे आपल्या जीवनाचं सगळं सार्थक झालं असं वाटलं त्यांची भेट झाल्यामुळे. तर मला त्यांचं संगीत खूप आवडतं, पंजाबी रंगाची गाणी, तर ते अगदी अविस्मरणीय अशी. जुने शांताराम बापूंचा चित्रपट नवरंग त्यातले गाणं. फुलासंगे माती सुवासाला म्हणतात ना, फुलांच्या सहवासात राहून राहून थोडं तरी गाणं यायला लागलं. नाही आलं असतं तर काय उपयोग होता वगैरे कार्यक्रम करून असो. मगाशी आपण याच्याबद्दल बोललो. पु ल देशपांडे सगळ्यांना माहिती आहे, माहिती म्हणजे पुलं माहिती नाही माणूस नाही महाराष्ट्रामध्ये. तर त्यांचं निरीक्षण जाणतं असेल आणि पुलंचे विनोद म्हणजे कसे खळखळावून असणारे, पण त्यामागे त्यांचं निरीक्षण खूप असं तीक्ष्ण असायचं. आपण नेहमी वर्तमानपत्रात बातम्या वाचतो ना गुन्ह्यांच्या सगळ्या, त्यामध्ये एक ठराविक नावं असतात. हे त्यांनी लिहिलं, पुलांनी मी लिहिलं नाही, पण खरं आहे ते म्हणतात ठराविक नावं असतात गुन्हेगारांची. बबलू, गुड्डू, पक्क्या, इस्माईल वगैरे अशी नावं असतात. ते म्हणते कधीतरी अशी पेपरात बातमी वाचलेली तुम्हाला आठवते का की गणू आपटे
आणि नितीन सहस्रबुद्धे या दोन नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात शिरून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि रेल्वेच्या वॅगनमधला माल लुटून नेला, अशी कधीतरी बातमी असते. ते म्हणतात आपटे, सहस्रबुद्धे, जोशी, कुलकर्णी ही मंडळी काय गुन्हा करणार जास्तीत जास्त. ऑफिस दिले कुठेतरी कामासाठी पाठवलं ऑफिसच्या कामाला, तर बसनी जातील आणि टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा या मंडळीच्याकडनं होणार नाही. किती बघा बदलतं निरीक्षण असतं. त्याचे उलट आपल्याकडे चिवी जोशांचे धडे असतात. आता या मंडळीचे धडे असत नाही. चिवी जोशांचे विनोद कसे असे सगळ्यांना चटकन समजणारे नसत. आता आपलं कसं 100 पैशाचा रुपया झाला, त्यावेळी कसं बघा 3 पै 1 पैसा, 4 पैसे 1 आणा 16 आणि 1 रुपया असं होतं. तर चिवी जोशी पुण्यात राहत होते. तर पुण्यामध्ये ते सकाळी फिरायला जात असताना त्यांच्या समोर 3 जण चालले होते. ते 3 सख्खे भाऊ होते. एकाचं नाव होतं दिनेश पै, दुसऱ्याचं होतं गणेश पै आणि तिसऱ्याचं होतं रमेश पै. 3 भाऊ होते. तर ते चालले होते वाहन, चिवी जोशी चालले, बरोबर मित्र होता. अरे तो बघ म्हटलं 1 पैसा चाललाय. आता हे तुम्हाला चटकन कळलं, सगळ्यांचं चटकन लक्षात येत नाही. मग प्रेक्षक बघूनच हा जोक मी सांगत असतो. बस la la
काही बरीच मंडळी गाण्याची दर्दी दिसते. तो अनेकांचे ओठ हलतायत, अनेकांचे हात हलतात. बरं वाटतं जुन्या काळात गेल्यासारखं. तसं हे देवानंद वगैरे आमचे चॉकलेट हिरो होतो. देवानंद म्हटल्यावरती ना नेहमी आठवतं त्यांची गाणी चांगली असतात चित्रपटातली. पण नेहमी असं वाटत होतं की देवानंद म्हणजे हिरोईनच्या बरोबर हात धरून गाणं म्हणणं वगैरे असं असलं ना तरी गाईड सारख्या चित्रपटामध्ये देवानंदनी तेही दाखवून दिलं होतं की काही भावूक क्षण आपण देखील पुरवू शकतो. पण एरवी देवानंद म्हटल्यावरती आठवतं कसं माहिती का, ते एखाद्या हँगरवरती शर्ट वाळा घातलेला आहे ना आणि वारा आला की तो शर्ट असं उडत उडत जायचं, तसं गाणं म्हणत तितकं ते देवानंद चालत जायचे. आपल्याला आवडायचंच होतं. आपण जुन्या काळात सगळं जमतो. जसं आता पूर्वी बघा आपल्याला आई, आजी, मावशी, काकू गोष्टी सांगतात. नेहमी काय सांगतात किंवा चिवताई आली किंवा कावळे दादा. माझा एक मित्र आहे माझ्याच वयाचा, आता त्याचा नातू त्याच्याकडे गेल्या 4 एक वर्षाचा होता. त्याच्याकडे मी गेलो योगायोगाने, बरोबर समोर खिडकीवरती चिमणी आहे. तर आपली सवय मी त्याला म्हणते मग चिवताई आली म्हणून. तो माझ्याकडे अशा तरी बघायला लागला, कुठं बरं राहू आजोबा आलाय काय सांगतो. चिवताई काही शब्द पण ऐकलेला नाही. मग तेवढ्यात कावळा तो ना कावळे दादा आला तरी तो असं बघत राहिला. त्याचं कारण इंग्रजी मीडियम असल्यामुळे त्यांना शाळेमध्ये हे चिवताई कावताई आई वडिलांना कुठे वेळ सांगायला या गोष्टी. त्यामुळे आपल्याला कसं त्यावेळी गाय आले की कपिला मावशी आली, आपल्याला नकळत त्या प्राण्याचे आपलं हे जोडलं गेलं होणार. आता तो राहिला नाही. हे सगळं झाल्यावरती मग तो म्हणतो ओ स्पॅरो चिवणी स्पॅरो. आजोबा फक्त चिवताई करते. तात्पर्य चिवताई कावळे दादा वगैरे सगळं तुमच्या आमच्या पिढीबरोबर जाणार पुढच्या पिढ्या. आणि शेवटी त्याने एक छान शेरा मारला. तो माझ्याकडे मूर्ख आजोबा अशा तऱ्हेने त्याच्याकडे बघितलं. मी तर म्हटलं ना आमच्या लहानपणी आमची आजी सांगत असे आपली ताई आहे ती दादा आहे. नॉनसेन्स, दे आर जस्ट ॲनिमल्स यू नो. प्राणी आहेत त्यांच्या ते प्राणी आहेत. चिवताई आणि कावळे दादा गेलं असं. तर त्या जुन्या काळामधलं आपण जमतो खरं. आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. त्या गाण्याबद्दल मी फार बोलत नाही. 4 रागामध्ये मला राग लोक काही कळत नाही. त्याच्या 2 मिनिटात त्यांच्याकडनं ऐकूया. खूप जुन्या चित्रपटातलं गाणं सुहासिनी मधलं जीवाला का कधीही येशील अशा काही म्हटलेले गाणं आहे. आणि याच्यामध्ये 4 रागांचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचप्रमाणे सगळ्या ऋतूंचंही वर्णन आहे. म्हणजे ती आपल्या प्रियकराची वाट बघत असते की कधी येईल अशा तऱ्हेचं ते गाणं आहे. अतिशय सुंदर कधी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे आणि सुधीर फडके यांनी अतिशय सुंदर संगीत दिलेलं आहे. अशा काही तर खूपच सुंदर गायला मी प्रयत्न करते गायला. आता एवढ्या त्या बोलल्या मला जमलं असतं जे नव्हतं त्यांनी. दिवसा
एवढी हाऊसफुल गर्दी बघायची डोळ्यांची सवय निघून गेली होती. बरं वाटतं. आणि तुमच्या जेवढ्याच तेवढ्या भरल्या. मला मोठेपणा सांगत नाही, 2007 साली मी नाशिकला माझा व्याख्या, मी शेअर बाजाराचा माणूस आहे, 50 वर्ष शेअर बाजारात होतो. नाशिकला मी 2007 साली एक कार्यक्रम केला होता शेअर बाजारावरचा. त्या कार्यक्रमाला नाशिकला कालिदास कला मंदिर म्हणून नाट्याचं थिएटर आहे, तिथे केला होता. त्या कार्यक्रमाला कालिदास कला मंदिरला 1180 खुर्ची आहेत आणि त्या कार्यक्रमाला 1430 श्रोते उपस्थित होते. तुम्ही म्हणाल बाकीचे लोक उभे होते, बसले होते. आणि तो भारतामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला होता शेअर बाजाराचा. त्याची नोंद आहे भारत सरकारच्या अर्थखात्याकडे आणि तो मला करायची संधी मिळाली होती. त्याच्यावर आठवण झाली. भले ते 1430 असतील, पण मला नाही काय वाटतं 2-4 माणसं उभी असेल ना किंवा तो कार्यक्रम हाऊसफुल झाला. मला वाटतं थोड्या वेळासाठी वेगळी. मी कोकणचा मला सांगितलं तुम्हाला, आमच्या कोकणाच्या माणसांना खूप चलाक असतात, हुशार असतात, प्रश्नच नसतो. मी देवबाई माझं गाव तुम्हाला आठवत असेल 2009 सालीच्या वेळी शिवसेना म्हणजे बरीच कोकणाची माणसं 2009 सालीच्या वेळी शिवसेना भाजपचं राज्य आलं ना, त्यावेळी 1 रुपयामध्ये झुणका भाकर अशी योजना चालू झाली होती. महाराष्ट्रात सगळीकडे ते मिळायचं. तर देवगडला एसटी स्टँड आहे ना, तिथे ते केंद्र होतं आणि तो एसटी स्टँडचा कॉन्ट्रॅक्टर दत्ता पारकर माझा मित्र होता. आपले अनिल परब हा ते आमच्या शाळेत होते देवगडचे. हा गावाले 9 वर्ष मागे होते माझ्या. तर मला त्याने आठवण काढून बघितल्या नाही की तो ठाकूर दगडच्या देवगडच्या ग्रुपला तोच ना म्हणून. चला, तर देवगडच्या एसटी कॅन्टीनला ते हे होतं, केंद्र होतं झुणका भाकरचं आणि ते चालवणारा माझा मित्र शाळेतला दत्ता पारकर यांना माहिती असते. एसटी कॅन्टीन खूप वर्ष त्याच्याकडे होतं दत्ता पारकर. तर आम्ही आणि माझ्या गावाला भाऊ असतो, दोघे गेलो तिथे. माहिती राग लावून लोक 1 रुपयामध्ये झुणका भाकर घेत होते. सगळीकडे ते दृश्य होतं. तर माझा भाऊ गावचा साधा बोलायचा. तो म्हणाला, अरे त्या दत्ता पारकरला म्हणाला, आमचा कॉमन मित्र होतो दत्ता पारकर, की 1 रुपयात तुला कसा काय रे परवडता झुणका भाकर देव. 1 रुपयात तुला परवडतं झुणका भाकर द्यायला. आता वस्तुस्थिती अशी होती, जरी जनतेला 1 रुपयामध्ये देत असेल तरी सरकार एका झुणका भाकरीमध्ये 9 रुपये अनुदान देत असे, म्हणून ते परवडायचं. खरेदीची किंमत 10 रुपये होती. पण हे त्यांनी माझ्या भावाला सांगितलेलं नाही. माझा भाऊ म्हणाला, कसा काय परवडतं रे 1 रुपयात देऊ तू घालून का भाकर. तो दत्ता पारकर माझ्या भावाला म्हणाला, आता परवडता का नाही परवडता, देवचा ना का चांगला द्यायचा. माझा भाऊ एवढा प्रभावित झाला ना, म्हणाला किती माणूस भलाय, परवडत नाही तरी देतोय तो, द्यायचं चांगलं द्यायचं. घरी काय बोललो नाही. घरी भावाला म्हटलं, अरे तसं नाहीये, 9 रुपये सरकार देतं म्हणून ते परवडतंय. पण त्यांनी बघा कसं चतुरपणे सांगितलं की परवडता का नाही परवडता, द्यावचा ना चांगला. बरं, मी आनंदनगरला ज्येष्ठ नागरिक संघात हा कार्यक्रम आहे जास्त बरे ज्येष्ठ नागरिक संघात आणि महिला मंडळामध्ये करतो. तर तिथे कार्यक्रम केला. त्या किस्सा सांगितला. म्हटलं बघा आमच्या गावची माणसं कोकणातली कशी चतुर असतात, ती देवता का नाही देवता, परवडता का नाही परवडता. एक बाई उभ्या राहिल्या. पुण्यामध्ये कसं रोखं बसतो, मी तर आवडलं तर टाळ्या वाजवते, नाही आवडलं तर सांगते. त्या उभ्या राहिल्या. म्हणजे ह्याला चतुर म्हणत नाही, तो याला बेरकी म्हणतात. म्हटलं तुम्ही बेरकी म्हणा, आम्ही चतुर म्हणतो. अशी एक गमत आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. लावणी आहे. लावणी आपल्या तर महाराष्ट्राचा वैभव आहे. फक्त ती लावणी चांगली आहे. म्हणजे अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकमध्ये कुणीतरी लावणी होती. परवा मी डोंबिवलीला वृद्धाश्रमात गेलो होतो. 92 वर्षाच्या आधी त्यांना हाताला धरून उठवलं. त्यांनी थोडी पावलं फिरवली होती. कर्नाटकी
आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या घरी त्या दिवशी त्या होत्या. आणि हृदयनाथ मंगेशकरांना एक सवय होती की जेवल्यानंतर आईच्या पदराला हात पुसायचा. तर त्यावेळेला आईच्या नंतर मग त्यांचं भारती मारवणकरशी लग्न झालं. भारती बायको होती त्यावेळेला. तर त्यांनी जेवण झाल्यावरती हात तिच्या पदराला पुसायला गेले भारतीच्या. तर ती म्हणाली, तिने नेमकी रेशमाची साडी नेसली होती. तर ती म्हणाली, माझ्या साडीला हात पुसलं तर नवीन साडी घातलेली. तर हे शांता शेळके यांनी पाहिलं आणि त्याच्यावरच मी हे गाणं रचलं आणि मग ते आशा ताईंनी गायलं. तुम्ही त्यांच्या गाण्याला तुम्ही एवढा छान प्रतिसाद देत आहे. त्या गायिका म्हणून आहेत, पण शिक्षिका म्हणून त्या खूप लोकप्रिय होत्या. त्यांना महापौर पुरस्कार देखील मिळाला आहे. गद्यलेखन करतात, पद्यलेखन करतात. त्यांच्या घरी 269 सन्मानपत्र आणि पुरस्कार आहेत आणि 500 म्हणजे आकडा सांगितला जुना होता, 505 कविता. आणि नुकतीच तरी पाण्याची जेवढी टंचाई महाराष्ट्रामध्ये, एकदा मी अहमदनगरला गेलो होतो. मी तो 12-14 वर्षाच्या मुली कमरेवरती कळची लोकं हंडा घेऊन गलबलून येते. एवढ्या लहान वयामध्ये शिक्षण सोडून ते उन्हातलं घेऊन येतात पाणी. सो मी त्यांना सांगितलं, त्याच्यावर त्यांनी कविता केली होती पाणी पाणी नावाची. त्याला आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये एक पुरस्कार मिळाला. आधीचीच गोष्ट प्रबोधनमध्ये जो समारंभ झाला होता असं. आणि त्या उत्तम, तुम्ही सगळ्या गृहिण्यात उत्तम असतातच म्हणून आम्ही लोक सगळे माझी गृहिणी चांगली म्हणून त्याचा फिरतो कार्यक्रम करायचा. तर तसं त्या पण आता ह्या वयामध्ये सुद्धा त्याचा मुलगा नोकरी करतो, सून नोकरी करते. IT मध्ये असल्यामुळे त्याचं कामाचं स्वरूप सगळ्यांना माहिती आहे. त्या सुनेला सांगतात, मी उभी आहे ना, मी घरचं सांभाळीन, तू तुझं करिअर कर म्हणून. आणि एकदा काय त्यांची सून IT मध्ये येते, त्यामुळे तिला ऑफिसने सांगितलं की 6 महिने तुला आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवणार ऑफिसतर्फे. सुनेने लगेच सांगून टाकलं, मला जमायचं नाही, माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला मी ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकत नाही, ठेवून जाऊ शकत नाही, तुम्ही मला नाही जमायचं. आणि घरी सासूबाईला सांगितलं, मला ऑफिसने सांगितलं होतं, मी नाही म्हणून सांगितलं. या म्हणाल्या, वेळी आहेस का तू? एक म्हणजे ऑफिसमध्ये संधी मिळत नाही जायला अशी, आपल्या वैद्यकीय फक्त करून जायचं नाहीये, तू नाही का म्हणाले. ती म्हणजे कसं जाऊ, 2 वर्षाचा नातू तुमचा, त्याला थोडं ठेवून जाऊ इथे. त्या म्हणाल्या सुनेला, तू आधी पहिला ऑफिसला फोन कर, मी तयार आहे म्हणून, नातवाचं माझ्यावर सोड, मी सांभाळेन. त्याप्रमाणे सुनेनी ऑफिसला फोन केला, मी जायला तयार आहे. आणि आजीनी 6 महिन्याच्या ऐवजी आणखी 2 वर्ष, 2 महिने, 8 महिने 2 वर्षाचा नातू या आजी इतका छान सांभाळला, काहीही त्रास नाही. पण पोरगं गुणाचाच वास होतो. कधी आई पाहिजे, आईकडे गेली का, आई नाही, आजीजवळ इतक्या तो छान रमलेला असेल. आता एवढं सगळं ऑफिस पिढीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की या मुलाची आई 6 महिने ऑस्ट्रेलियात गेली म्हणून. पण काय लोकांना उगीच कारण नसताना ते एकदा शेजारी आले आणि तिने विचारलंय नातवाला, बाळाची आई कुठे गेली? आता काय गरज होती विचारायची, माहिती आहे ऑस्ट्रेलियात गेली, बाळाची आई कुठे गेली? आता एखादं मूल असं तर रडलं असं नाही की आठवण आई मला पाहिजे, काही नाही. त्या मुलाने काय सांगितलं, माझी आई ऑस्ट्रेलिया म्हणता येत नव्हतं, आशिषियाला गेली आहे. तिने कशाला गेली आहे? कांगारू आणायला गेली आहे. कारण आजीनी अंकलिपी मधलं कांगारू दाखवलं होतं नातवाला आणि सांगितलं होतं, हे आणण्यासाठी आई गेली आहे, ती घेऊन येईल. त्या ह्याच्यामध्ये जे पोरगं कोणी विचारलं, कांगारू म्हणाली. आता येताना आई कांगारू घेऊन हे खरंच हवे. पण गमत माच होतो की प्रेम करावं आणि करून घ्यावं. तो पोरग सुद्धा एवढं गुणाचा, आजीला एवढा लढा लागलेला, आजीला त्याचा. आणि आपण नेहमी बघा, दुखलं खूपलं खरचटलं तर पहिल्या तोंडाचा शब्द येतो आई ग. आजही ते पोरग म्हणतं आजी ग. ही कमाई करत. पण गमत म्हणजे सुनेला राग येत नाही काय आजी आजी करते, थोडं संबंध साधतात. काय ही एवढी छान गोष्ट आहे. माझे एक कुठची सिरियल आहे, त्याचे निर्माते माझे महेश तागडे, ते मित्र आहेत माझे. त्याला म्हटलं, तुम्ही सगळे सिरियलवाले ना आणि वाईट जे दाखवता, सासू सुनेला कळते, भावजेला कळते, अरे असं चांगल्या पण गोष्टी दाखवा ना. कितीतरी चांगल्या गोष्टी आयुष्यात घडत असतात, त्या तुम्ही सिरियलमध्ये का दाखवत नाही? वाईट का दाखवता छळाच्या? ते मला म्हणाले, हे तुम्ही मला सांगताय. म्हटलं अशा खूप माझंच नाही, तुम्ही लोकांना विचारा, खूप छान अनुभव असं. सासवा सुना मैत्रिणीसारख्या वागलेल्या किती घरामध्ये बघितल्यात मी. ह्या चांगली सवय ते का दाखवत नाही? तर ते मला तागडे म्हणाले, कळत नकळत सिनेमा तुम्ही, तू तिथं मी सिनेमा बघितलास का? म्हटलं बघितला, मोहन जोशी आणि ठीक आहे सुहास जोशी, तो सिनेमा बघितला. म्हटलं बघितला. तो म्हणा एवढा छान सिनेमा म्हणतोस तू, तो किती चालला? फक्त 5 आठवडे चालला. आणि माहेरची साडी 105 आठवडे चालला. लोकांना ड्रेस हवं असतं, टाकली तरी काय करणार, वस्तुस्थिती आहे ती. असं आपण पुढच्या गाण्याकडे बोलूया. झिणी झिणी वाजे विणं, अशा त्यांचं गाणं आहे. ह्या देखील तेवढं छान म्हणतात.
Power on. You've plugged into your Nirvana. Bluetooth mode.
बाबू गोडसे यांनी लिहिले आणि ते खूप छान आशाताई लिहिले. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वर्षानुवर्ष प्राण हे एकच खलनायक होते. त्यानंतर खूप वर्षांतर शत्रुघ्न सिन्हाचा उदय झाला. त्यामुळे काही कामं शत्रुघ्न सिन्हांना मिळायला लागली. पण काही लोकांच्या डोक्यात हवा यश पेलवत नाही, हवा डोक्यात जाते. तसं थोडंसं शत्रुघ्न सिन्हांचं झालं. एका फिल्मी पार्टीमध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि प्राण साहेब एकत्र आले. तर लोकांना काय वाटलं की प्राण साहेबांच्या 40 वर्षाची तपश्चर्या आहे चित्रपट सृष्टीमध्ये, शत्रुघ्न सिन्हा आता झालेली, ते प्राणना पाया पडतील, प्राण साहेबांच्या आशीर्वाद मागतील. तसं काही झालं नाही. शत्रुघ्न सिन्हाची एवढी डोक्यात हवा गेली होती. शत्रुघ्न सिन्हा प्राण साहेबांना म्हणाले, ऐसे तो मैंने आजकल आपकी छुट्टी कर दी है, ऐसे तो मैंने आजकल आपकी छुट्टी कर दी है. ही छुट्टी कर दी म्हणजे काय प्राण साहेबांना कामं मिळत नव्हती असं नाही, थोडी चिंता मिळत होती शत्रुघ्नला. पण इतक्या उद्धटपणे उर्मटपणे शत्रुघ्न सिन्हा सांगतो, ऐसे तो मैंने आपकी छुट्टी कर दी है. लोकांना वाटतं प्राणसाहेब चिडके संतापतील, पण मोठी माणसं मोठी असतात. प्राणसाहेब काय चिडले नाही, शांतपणे म्हणाले शत्रुघ्न सिन्हाला, बेटा छुट्टी करना बहुत आसान है, लेकिन इंडस्ट्री में 40 साल रहना बहुत मुश्किल. आणि त्यानंतर 8 वर्ष प्राणसाहेब इंडस्ट्रीमध्ये होते. शत्रुघ्न सिन्हा 16 वर्षाचं तुझं करिअर संपलं. आज निवडणुकीला वगैरे ग्रामपंचायतीला तरी निवडून केलेली अवस्था आहे. त्यामुळे पूर्वीच्याच माणसांनी पाय दबले होते मी ठेवावे. बरं, मेडली म्हणून एक प्रकार असतो. कारण मी अंधेरीला गेलो होतो, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ विमाननगरला अंधेरी पूर्वेला. तिथे गजेंद्र गडकर म्हणून ताई आहे, वय वर्ष 91, तरी त्यांनी समारोहाचं भाषण केलं. त्यामुळे हे तुमची मेडली चांगली आहे. मेडलीचा म्हणून मी अर्थ सांगते, व्याख्या. ज्या चांगल्या गाण्यांचा अंतर्भाव वेळेअभावी कार्यक्रमात करता आला नाही, त्या गाण्यांचा घेतलेला धावता आढावा म्हणजे मेडली. तर त्याला करावं वगैरे काय असत नाही, दुसरं बरोबर नसतं.
तेरा मुस्कुराना जब हो गया, न दिल होश में है न हम होश में है, नजर का बताना जब हो गया। रात का समा झूमे चंद्रमा, तन मोरा ना तेरे जैसे ये झुलिया। रात का समा तुम्हारी नजर क्यों खफा हो गई, 17 वर्ष धोकर कथा हो गई। हमारा इरादा तो कुछ भी न था, तुम्हारी खता खुद सदा हो गई। नीले गगन के तले धरती का प्यार बने, ऐसे ही जग में आती है सुख है, ऐसे ही शाम ढले। नीले गगन के तले धरती का प्यार बने। लब जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद इस जन्म में मुलाकात हो न हो। लब जा गले धन्यवाद. तुम्ही ना एवढ्या चांगल्या टाळ्या वाजवताय, असं ना दाद द्यायला सुद्धा तेवढं हृदय असायला लागतो. आणि या कार्यक्रमामध्ये मी कधीही सांगत नाही की ज्योतिताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या नाही. हो, माझा ऐकून तरी घ्या, माझा ऐकून तरी घ्या. मी सांगत असतो या कार्यक्रमात मी आजपर्यंत कधीही सांगितलं नाही ज्योतिताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे म्हणून. कारण न सांगता ज्यावेळी टाळ्या वाजतात ना त्याचा आनंद दसपट जास्त असतो. अहो सांगून कोणी मागेल. हल्ली ते ना हिंदी सिरियल मधनं लोक ते आले इसके लिए जोरदार टाळ्या. मराठी माणूस एवढा रसिक आहे, प्रगल्भ आहे ना, चांगलं असेल तर सांगायला लागत नाही, तो टाळ्या वाजवतो. पण एरवी हल्ली बघतो उभं येतो, वर्गणी मागितले सगळे टाळ्या मागत जातात पुन्हा इसके लिए. अरे काय गरज आहे. पण दिल असतो, मराठी माणूस असो, रसिक असतो. पण सगळ्यांचं असत नाही. एक प्रोफेसर, विज्ञानाचे प्रोफेसर आणि त्यांची पत्नी शॉपिंगला गेली बाहेर, तर रस्त्याच्या कडेला एक डोंबाराचा खेळ चालू होता. तो डोंबारी दोरीवरून चालत असतो, आपल्याला माहिती आहे. ते दोघे प्रोफेसर, विज्ञानाचा प्रोफेसर आणि बायको दोघे ते खेळ बघत उभं राहिली. चांगला होता काय, दोरीवरून तो चालतो, बरे दिले त्याला पैसे 10-20 रुपये, ती गोष्ट वेगळी. पण घरी आल्यावरती बायको एवढं कौतुक करत होती नवऱ्याकडे, काय म्हणायचं माणसाचं कौतुक कसं बघा, एवढ्याच्या दोरीवरून तो चालतोय. नवरा ढिंमक काही बोलला नाही. दुसऱ्याची वेळेस जेवताना ती म्हणाली, अहो अजून त्या डोक्यातनं माझ्या जात नाही, काय त्या डोंगराचं कौशल्य, एवढ्याच्या दोरीवरून तो चालत जातो वगैरे. तरी नवरा काय बोलला नाही. बायकोची किती किमान अपेक्षा होती हो, म्हणावं खुल्या दिला हो बाबा, खरंच तसं वेळ त्याचं म्हणून. पण हा पडला विज्ञानाचा प्रोफेसर, काय बोलला नाही. म्हणाला काय कालपासून ते कौतुक चाललंय, त्यात काय कसं कौशल्य काही नाही, विज्ञान आहे, ते सायन्स आहे. काय कळत कसं सायन्स. अगं तो जो चालत होता ना दोरीवरून, त्या दोरीची लांबी कमीत कमी 20 फूट असली पाहिजे. त्याच्या हातात काठी होती व त्या काठीची लांबी कमीत कमी 8 फूट असली पाहिजे. जी दोरी त्यांनी बांधली होती ज्याच्यावरून तो चालत होता, त्या दोरीचा व्यास कमीत कमी 1.5 इंच असला पाहिजे. असं सगळं सायन्स आहे, ते काय कौशल्य नाही. बायको येतात खुल्या दिल्यानं हो म्हण, तो सायन्स सांगत बसला. दुसऱ्याची बायको, स्वतःचं घर होतं, अंगणात झाडं बिडं होती. दुसऱ्याची बायकोनी 2 झाडांना एक दोरी बांधली, कपडे वाळत घरची काठी नवऱ्याच्या हातात दिली, म्हणजे चालून दाखव. नाही चालून दाखवू शकला, सायन्स माहिती आहे. म्हणजे तात्पर्य काय की खुल्या दिल्यानं समर्थ प्रतिसाद द्यायला देखील दिल लागतं. स्वतःकडून पुढचं गाणं ऐकूया त्यांच्याकडून, ते पण छान गाणं हिंदी. हे गाणं मेरा साया कविता बोलत आहे आणि मदन मोहन यांचं अतिशय सुंदर संगीत आणि गाण्यामध्ये ही सतार वाजवलेली आहे ती रईस खान यांनी वाजवलेली. त्यामुळे हे अगदी उठावदार गाणं लताबाईंनी गायलेलं गाणं आहे. आता मी गाण्याचा प्रयत्न करते. Plugged into Nirvana. Bluetooth mode.
पुस्तक करायचं. मराठीमध्ये छान चित्रपट येऊन गेला वहिनीच्या बांगड्या, त्याच्यावरनं हिंदी चित्रपट बनला, त्याचं नाव म्हणजे भाभी की चुड़ी. पण एकदा मराठीमध्ये वहिनीच्या बांगड्यामध्ये सुलोचना बाईंनी भूमिका केली होती आणि भाभी की चुड्यामध्ये मीना कुमारी. पण एका जाहीर कार्यक्रमामध्ये मीना कुमारीने सांगितलं होतं की मूळ जो चित्रपट आहे वहिनीच्या बांगड्या, त्याच्यामध्ये सुलोचना बाईंनी जी भूमिका केली आहे ती माझ्यापेक्षा 10 पट चांगली आहे, मी म्हणाले प्रामाणिकपणे सांगते. आणि आपल्याला सुद्धा कसं माहितीये का, ते मराठीवरून आता बघा अशोकजी जरी बोले छान नाटक होतं, त्यावर आसू बंदे तो फ्लॉप झाला, पाठलाग करून मेरा साहेब तेवढा नाही तो झाला, कारण मूळ जी कथा असते गाभा असतो ना, तो त्या दुसऱ्या वातावरणामध्ये नाही सूट होत. जसं आता बघा वहिनीच्या बांगड्यामध्ये सुलोचनाबाई सकाळी उठतात, तुळशीला प्रदक्षिणा घालतात, शेणाने अंगण सारवतात, ते कसं आपलं वाटतं. त्या भाभी की चुडियामध्ये मीना कुमारी शेणात हात घालून सारवते, मनाला पटत नाही होतो मीना कुमारी शेणामध्ये. आणि एक वेळी शेणामध्ये घालणारच नाही, पहिली गोष्ट. ते काहीतरी गणपतीची माती वगैरे असेल, त्याला शेणासारखा रंग दिला असेल, शेणामध्ये का मीना कुमारी हात घालणार आहे, आपल्या लोकांचं वेगळं असतं. तेव्हा ते मनाला हे दृश्यच पडत नाही की मीना कुमारी शेणाने चालतात. आमच्या मराठवाड्यात जयश्री गडकर वगैरे आम्ही स्वीकारतो, ते आपलं वाटत नाही वातावरण.
आणि दुसरं म्हणजे तुम्ही तो चित्रपटाचा नाही आहे पण त्याचं जे गाणं होतं ना ज्योती कलश झलक हे ते अजूनही युट्यूबवरती आहे ते बघा. म्हणजे मी सांगतो ते तुम्हाला पटेल की त्यातनं जे वातावरण आहे ना ते अशासाठी वाटत नाही की ती शेणात सारवते हे नाही पडत मनाला. पण त्या ज्या सुप्रसिद्ध बिनाकुमारीच्या गटा असत ना कुठची मार अटला त्या खेड्यातली गृहिणी बटा काढेल मला सांगा. गावात केलं तर तोंडात छेड केली काय नटलेली सिनेमा केले त्या काळी बटा काढण्यात एवढं होतं. पण ती चुलतेबाईच्या बटा नव्हत्या पण त्या विनाकुमारीच्या बटा होत्या. आणि गंमत म्हणजे शेण सारवता सारवता विनाकुमारी एका हाताने त्या शेणाच्या हाताने बट बाजूला करते. ठाकूर सांगत ते बघा म्हणजे शेण नव्हतं कसं सांगायला जाईल हे कोणालाच भेटकलं नाही. दिग्दर्शक सहदिग्दर्शक फोटोग्राफर कोणाकडे खेळाच्या तरी कोणी करेल का. म्हणजे एवढे बारकावे जे असतात ते म्हणून म्हणते की ते आपलं वाटत नाही. आता हिमालय की गोरमी नावाचा एक चित्रपट आला होता मनोज कुमार आणि नारायणचा. त्याच्यातलं एक गाणं ठाकूर तर छान म्हणतात म्हणून त्यांना म्हटलं की ते गाणं मला अगदीच आवडेल. इकडे सगळे रसिक दिसतात ते प्रेक्षक त्यामुळे मलाही खूप आनंद होतोय त्यांच्यासमोर गाणं. म्युझिक पण तुम्हाला ओळखेल खूप सगळ्यांचे.
समारोपाचं गाणं म्हणजे बरोबर आपलं ना 1.5 तास म्हणजे 1 तास 49 मिनिटाचा कार्यक्रम संपतो. त्याप्रमाणे आखणी केलेली असते सगळी, कारण पुढचा पण त्याचं माहिती चांगला आहे. पण कसं आहे, मी निवेदक नाही म्हटल्यासाठी ना निवेदकावर खूप जबाबदारी असतो, कारण पब्लिकली बोलायचं ना म्हणजे अतिशय जपून. हल्ली एकेकाच्या भावना एवढ्या लिबलिबीत झालेल्या असतात, जरा काय शोध बाहेर पडला की गजरावर उठतो, त्यामुळे अगदी जपून बोलायला लागतं. आणि याबाबतीत मला भाऊ मराठेंना मी आदर्श मानतो. गाण्याच्या कार्यक्रमामध्ये भाऊ मराठे नावाचे निवेदक होते ना, अतिशय सुंदर निवेदन. मी काही वेळा गाण्यापेक्षा त्यांचं निवेदन अधिक छान वाटायचं, असे ते भाऊ मराठे. एका कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो त्यांच्या, त्यावेळी त्यांनी इतकं छान सांगितलं. नवीन गाण्यात मला सगळ्यांना नाही गेले, फक्त सांगण्याची शैली त्यांची सांगतो. ते म्हणाले होते, असं म्हटलं जातं की शिधा मागून आणावा तो देशस्थानी, रांधावा तो कऱ्हाड्यांनी आणि वाढावा तो कोकणस्थानी. कारण एवढ्याच्या भांड्यातलं तूप 200 माणसांच्या पंक्तीत वाढवून अर्ध भांड शिल्लक ठेवायचं, ती किमया फक्त आणि माझ्याकडे लक्ष केलं असेल, ही किमया फक्त आणि फक्त कोकणस्थान जमले. त्यांनी अंगुली निर्देश स्वतःकडे केला का तुमच्या भावना दुखून. मी तुम्हाला म्हणत नाही, मला म्हणतोय किती बारीक पद्य सापडायला लागतं. उगा बघायला वेळेला आम्हाला नावं ठेवता. आता ती गोष्ट राहिली नाही. आपण काय कंजूस मारवाडी, अहो मारवाडी लोकांनी एवढ्या धर्मशाळावर ते बांधले ना, उगीच त्यांना काय काय वापरत्या असतात. पण मला त्यांचं ते भावलं की स्वतःकडे घेतं. तुम्हाला मी म्हणत नाही, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाकडे खूप शिकण्यासारखं असतं. तर आपण समारोपाचं गाणं तयार म्हणायला सांगूया. आणि खूप खूप बरं वाटतं एवढी सगळी उपस्थिती, गर्दी म्हणत नाही मी, हल्ली खरंच सगळ्या ठिकाणी. आणि मगाशी मला आल्यावर काय वाटतं माहिती का, गेल्या कित्येक वर्ष राजकारणामध्ये मागणी चालली आहे की स्त्रियांना राजकारणामध्ये 30% आरक्षण द्यायचं. पण सगळे झाडून पुरुष सगळ्या पार्टीचे अजून काय ते बिल पास व्हायला देत नाही 30%चं. इथे मगाशी बघितलं की 70% महिला होत्या, 30% देखील पुरुष नव्हते. बरं वाटतं. पण सगळ्या ज्येष्ठदारी सुद्धा देत असतात, स्त्रियांची संख्या वगैरे जास्त असतात. तर शेवटचं गाणं आपण वळूया, वैदा लवान आणि गाणं मुझे जिने दो हा चित्रपट खूप गाजला होता त्यावेळेला. श्री दत्त आणि वैदा यांचं काम होतं. तर त्याच्यातलं एक गाणं